नमस्कार, अभिरस किचन अँड क्राफ्ट चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मटारचा खिमा करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी इथे अर्धा किलो मटार घेतलेले आहे। 3 मोठे कांदे कापून मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। 2 मीडियम आकाराचे टोमॅटो कापून मी तुकडे करून घेतलेले आहे। कोथिंबीर, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 3 सुक्या मिरच्या, 1 चमचा जिरे, गरम मसाला, हळद, लाल तिखट, कढीपत्ता, चवीनुसार मीठ। आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेऊया। कांद्याची पेस्ट करून घेऊया। कांद्याची पेस्ट करून झाली आहे। टोमॅटोची पेस्ट करून घेऊया। टोमॅटोची पेस्ट करून झाली आहे। लसूण, अद्रक, कोथिंबीर हे थोडं जाडसर वाटून घ्यायचे। जाडसर वाटून घ्यायचं आहे। वाटाणा पण थोडा जाडसर वाटून घेणार आहोत। त्याचे दाणे थोडे साईडला ठेवायचे आहेत। वाटाणा पण वाटून झालेला आहे। फोडणी देऊन घेऊया। तर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे। फोडणी देऊया। जिरे, मिरची, कढीपत्ता, कांद्याची पेस्ट केली आहे त्याच्यामध्ये टाकूया। कांदा तेलात लाल होईपर्यंत परतून घेऊया। मध्ये थोडं मीठ टाकूया। मीठ टाकल्यामुळे कांद्याची पेस्ट तेलात पटकन फ्राय होईल। लाल होईपर्यंत परतून घ्यायची आहे। पेस्ट तेलात फ्राय करून झालेली आहे। छान तेल सुटलेलं आहे। याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकूया। टोमॅटोची पेस्ट पण आपण तेलात चांगली फ्राय करून घेऊया। टोमॅटोची पेस्ट पण तेलात चांगली फ्राय झालेली आहे। याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। हळद, गरम मसाला, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे हे सर्व मिक्स करून घेऊया। मसाले पण तेलात चांगले फ्राय करून घेऊया। मसाले करपू नये म्हणून याच्यामध्ये थोडंसं आपण गरम पाणी टाकणार आहोत। परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया। ही पेस्ट याच्यामध्ये टाकूया। अद्रक, लसूण, कोथिंबीर सर्व मिक्स करून घेऊया। हे चांगलं तेलात परतून घ्यायचं। अद्रक, लसूण, कोथिंबीर पेस्ट तेलात चांगली फ्राय करून झालेली आहे। याच्यामध्ये आपण वाटलेला वाटाणा टाकूया। 7 ते 8 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। वाटाणा आपला परतून झालेला आहे। याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत। पाणी जास्त पण टाकायचं नाही, 1 ते 1.5 ग्लासचा वापर करायचा आहे। परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। याच्यामध्ये आपण मटारचे दाणे टाकूया। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अजून थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत। परत हे सर्व मिक्स करून घ्यायचं। वरतून थोडं मीठ टाकूया चवीनुसार। कांदा परतताना पण आपण मीठ टाकलं होतं, त्या अंदाजानेच टाकायचं आहे। सर्व मिक्स करून घेऊया आणि याच्यावर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। मंद आचेवरच शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिटं झालेले, झाकण काढून बघूया। खिम्याला छान तेल सुटलेलं आहे। ह्याच्यामध्ये वरतून थोडी कोथिंबीर टाकूया। अशा पद्धतीने मटारचा खिमा इथे तयार झालेला आहे। अशा पद्धतीने मटारचा खिमा तयार झालेला आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचन अँड क्राफ्ट चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।